आई गावदे स्पोर्ट्स आसनगाव त्याचबरोबर ओपनिंग पेर आता सज्ज करावे लागेल. अन्वित 11 बेस्ट ऑफ बोर्शी दिला. आजच्या दिवसातील अंतिम सामना, निर्णायक सामना, महत्वाची लढत, बक्षीस पात्र फेरीची लढत. पहिला दिवस गाजवला स्टार कोसलेनं, दुसऱ्या दिवशी आदिवासी ॲपमधून जय पांढरी गावदेवी मोहवाडी क्रिकेट संघाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळलं. आज म्हणजे कुठला संघ ग्रुप सी मधून टेबल टॉप करत असताना या आमदार चषकाच्या आकर्षक करंडकाच्या दिशेने आपली वाटचाल करेल. वेलकम बॅक सर्व उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक सर स्वागत. अंमलजी कतोरे आयोजित आमदार चषक मुरबाड 2025 क्रीडा स्पर्धेचं 5वं पर्व, ज्यावरती तुम्हा आम्हा साऱ्यांना भरपूर सारा गर्व. बहुचर्चित स्पर्धा, सारिका हॉटेलचं ऐतिहासिक क्रीडांगण आणि ऐतिहासिक क्रीडांगणावरती सध्या गाजावाजा आपण बघत आहोत तो अमोलदादा कथोरे आयोजित आमदार चषक मुरबाड 2025चा गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याच दे याचे झोला हा टेनिस बॉल क्रिकेट जगताचा देखणा सोहळा उपभोगण्यासाठी उपस्थित सर्वांचं स्वागत. बीके स्पोर्ट्स लाईव्ह हे ऑफिशियल वाहिनीच्या वतीने आता जे ऑनलाईन व्ह्यूअर्स आमच्या समेत जॉईन झाले त्या सर्वांचं स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. आघाडीसाठी दाखल होताना पाहायला मिळतात अर्जुन बांगर आणि त्याची सोबत देतोय. भावेश विषय सिरीज बघा 5 ओव्हरची मॅच आहे. पहिला बॉल जसं पडेल टाइम काउंटर स्टार्ट होईल. 4:09 ही स्थानिक वेळ आहे. 4:10 पर्यंत डेनी कॉस्ट डेनी हाव कुठल्या परिस्थितीत पहिला बॉल पडायला जावा लक्ष सुद्धा. हाय गावदे स्पोर्ट्स सासनगाव. गोलंदाजीसाठी अनिकेत दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आघाडीसाठी अर्जुन बांगर आणि त्याची सोबत देतोय भावेश विषय. चांगला सामना रंगताना पाहायला मिळेल. हे दोन संघ जेव्हा जेव्हा आमने सामने आलेले आहेत, सामना अगदी अंतिम षटकापर्यंत रंगलेला आपण पाहिलेला आहे. सामन्यामध्ये एक वेगळी चुरस, एक वेगळी रोमांचकता, एक रोमहर्षकता नेहमीच आपण पाहिलेली आहे. तीच आता ठसन देण्यासाठी, तीच फाईट देण्यासाठी आता हे दोन संघ सज्ज झालेले आहेत. चला मॅच इज ऑन. सामना सुरू होतोय. उपस्थित सर्वांच्या वतीनं दोन्ही टीमला आपण देऊयात ऑल द बेस्ट. ऑन फील्ड अंपायरचा ग्रीन सिग्नल. 3-2-1 लेट्स प्ले. व्हेरी फर्स्ट बॉल. गोलंदाज तयार होत आहेत. बॉल एक मार्क वरती अनिकेत. तर बॅटिंगसाठी दोन्ही सलामीवीर आता पोहोचलेले आहेत. आघाडीसाठी पाहायला मिळत आहेत अर्जुन बांगर आणि त्याची सोबत देतोय भावेश विषय. गेम ऑन. चला मैदानी पंच सामना सुरू करा लगेचच. थ्री टू वन लेट्स प्ले. ऑनफिल्ड अंपायर मिथिल गायकर सरांचा ग्रीन सिग्नल. दोन्ही टीमला सर्व उपस्थितांच्या वतीनं या बक्षीस पात्र फेरीच्या सामन्याच्या दृष्टिकोनातून आपण देऊयात ऑल द बेस्ट. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल थ्रू द कव्हर्स. चांगला फटका आहे. कॉपी बुक स्टाईलने खेळतायत. अर्जुन बांगरनं पहिला बॉल सीमारेषेच्या दिशेने धाडलाय, पाठवलाय. डिपिश कम पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकारांना डाव सुरू होतोय. अन्वित 11 बेस्ट ऑफ बोर्शी क्रिकेट संघाचा स्कोरबोर्डचा सध्या होतोय शुभारंभ. हा फुल टॉस होता. चांगला वेग ऑफटमच्या बाहेर बॉल टाकला होता. थ्रू द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न ड्रिल करून दाखवतोय अर्जुन बांगर. चेंडूबाटचा संपर्क त्याला घडवता आला नाही. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल. चौकारानंतर सध्या होत असताना छोटेखानी वापसी.
समोर ड्राईव्ह करतात थ्रू द कव्हर्स, इनफिल्ड मध्ये चांगलं बॅकअप, थ्रो मात्र थोडा वाईड आला. एक धाव तर बनली, दुसरीचा प्रयत्न चालवलाय, मिसफिल्ड पुन्हा एकदा झालेली आहे बॅकअपला आलेल्या खेळाडूकडून आणि त्याचा फायदा आता दोनही फलंदाजांनी घेतलेला आहे. चांगलं तालमेल सध्या दोन्ही बॅटरच्या दरम्यान आपण बघत आहोत. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. 2 धाब्यासोबत एकूण धावसंख्या 6, 6 ऑन बोर्ड. समोर ड्राईव्ह केला, वेगवान ऑफ ड्राईव्ह, लॉंग ऑफला फिल्डर समोर उपस्थित आहेत. 1 धाव मिळताना दिसेल. या सिंगल धाबेसोबत स्ट्राईक आता रोटेट झालेली आहे. स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत आघाडीसाठी ओपनर बॅटर भावेश विषयला. टीमची धावसंख्या 7, 7 ऑन बोर्ड विदाउट एनी विकेट लॉस. स्टील 2 टू गो. फर्स्ट पॉवर प्ले इज इन प्रोग्रेस बिंग बोल्ड बाय अनिकेत. ऑन साइडला टर्न केलाय बॉल, बॅटच्या टोइन वरती लागतोय. हवं तसं मिडल नव्हतं. 1च धाव मिळताना दिसेल. डीप मधून चांगला थ्रो आता ऋषी देत असताना आकाश याचं चांगलं बॅकअप येताना पाहायला मिळालं. सिंगल धाब्यानं धावसंख्या 8. पाठच्या टोनला बॉल लागतो, धाव हवी आहे, रिस्की सिंगल पूर्ण झालेली आहे. अथर्वला डायरेक्ट हिट देता आला नाही. तिन्ही यष्ट्या समोर होता, बॅटर फ्रेम मध्ये नव्हता आणि महत्वाचं काय तर अर्जुन बांगरची प्राइज विकेट होती. पण सध्या सुदैवानं अर्जुन बांगर बचावलेला आहे. दैव बलोत्तर होतं, त्याचा एक सिंगल धाव मिळताना दिसेल. स्कोर सध्या आपण बघत आहोत आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर 9 ऑन बोर्ड. 9 धावा सध्या स्कोर बोर्डवर. षटक सुरू होते. दुसरं बॉलिंगसाठी बंटी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पाच ओव्हरचा सामना, 2 षटक कॉमेंट्री बॉक्स एंड, उर्वरित 3 षटक असतील ती सारी काउंटर एंड कडून. अर्जुन बांगरला आपण बघत आहोत. गोलंदाज तयार बंटी. पहिला बॉल डबल डेकर. पहिल्या प्रयत्नात बॅट फिरली होती. सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉल जाऊन बॅटला मात्र स्पर्श होतोय. एक्स्ट्रा कव्हरला धावसंख्या 10, 10 ऑन बोर्ड. भावेश विषयकडे आता पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झालेली आहे. थोडीशी धीमी धावगती सध्या या फलकाची आपण बघत आहोत. लॉफ्ट केल्या समोर पण मिस टाइम की प्रॉपर टायमिंग हे आता पाहायचं आहे. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय पण त्याला पोहोचण्यापूर्वी बॉल सीमारेषेच्या बाहेर पोहोचतोय. चांगलं मिडलिंग होतंय. भावेश विजयच्या बॅटमधून पहिला विस्फोट, षटकार. षटकारांना स्कोर सध्या फ्लाय होतोय. 16 ऑन बोर्ड. शॉर्ट बॉल यावलेला बॅकफुट जात असताना पूर्ण केलाय. डीप मध्ये बॅकअप साठी आकाश आलेले आहेत. 1च धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न चालवला होता भावेश विषयने पण त्याला रोखलेलं आहे अर्जुन बांगरनं. धोका त्यानं लगेचच ओळखलेला आहे. सिंगल धाव. स्कोर सध्या 17, 17 ऑन बोर्ड. फुलटॉस समोर ड्राईव्ह केलाय. धाव घेण्याचा प्रयत्न चालवलाय आणि आता तो यशस्वी देखील होईल. धावांसाठी सध्या अर्जुन बांगरचं स्ट्रगल या डावामध्ये आपण पाहिलेलं आहे. 4 रिस्की सिंगल आय थिंक आतापर्यंत त्यांना नॉनस्टॅकर एंडला कंप्लीट केलेले आहेत. कारण बॉलिंग त्या क्वालिटीची होते ॲज पर फील्ड प्लेसमेंट. स्कोर सध्या आपण बघत आहोत 18, 18 ऑन बोर्ड. स्टील 2 टू गो.
बॉल तयार होतोय बंटी. बॅटची कडा फ्लाय होतोय बॉल आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये यष्टीरक्षकानं पकडलाय झेल. फलंदाज बाद. 18ला पहिला गडी गमावलाय बॅटिंग करत असताना अन्वित 11 बेस्ट ऑफ बोरशेती क्रिकेट संघानं. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत कॅन्डेल आपण बघत आहोत, ज्याचे आज आमदार चषकाच्या 5व्या पर्णात सस्पेंडीय शतकी खेळी आपण पाहिलेली आहे. जनमान मालीनगरच्या विरुद्ध खेळत असताना 28 बॉलमध्ये नॉट आउट 109 धावा त्यानं बनवल्या होत्या. तो विक्रम आज त्याच्या नावावरती नोंदीत झालेला आहे. आता विकेट किपरच्या भूमिकेत देखील चांगलं काम तो करतोय. बॅटिंगसाठी पाहिलं तर बाली भागरे आता दाखल होतोय. या खेळाडूने देखील मागच्या सामन्यात आई गारमाता कराडे खुर्दच्या विरुद्ध चांगली कामगिरी केली होती. विथ द बॅट 34 रन्स अँड क्रुशल 2 विकेट्स विथ मॅडन ओव्हर. त्यानं देखील सामनावीर पुरस्कार पटकावलेला आहे. आणि आता हे दोन्ही बॅटर बॅकबोन आहेत, पाठीचे कड आहेत. बॅटिंग करणाऱ्या टीम अन्वित 11 बेस्ट ऑफ बोरशेतीचे. वेलकम विशाल, उपस्थित झालेत, आपलं स्वागत आहे. अपील अँड गॉन एसडीज आउट. बाली बागरे आले बोली माघारी परततोय. बॅटची आतली कडा आणि फलंदाज बाद. लागोपाठचा दुसरा आदरा. सेलिब्रेशन आता सुरू झालंय. आई गावदेव स्पोर्ट्स आसनगावचं. फलंदाज बाद. बाली बागरे बॅक टू द पवेलियन. मोठी विकेट आलेली आहे. बाली भागरे आता बाद 2 माघारी परततोय. बॅटिंगसाठी पाहिलं तर रोशन वेखंडे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक चांगला ऑलराऊंडर अन्वित 11 बेस्ट ऑफ बोरशेतीचा. आता त्याला अर्जुन बांगरच्या सोबतीनं पार्टनरशिप तिसऱ्या विकेटच्या दरम्यान बिल्डअप करावे लागेल. भागीदारी आता या सामन्यात निर्णायक असेल, कारण समोर चॅलेंज तितकंच तगडं आहे. शतकी खळी साकारणारा फलंदाज कॅन्डी या टीमकडे. सो जितक्या धावा तुम्ही बनवाल तितक्या गोलंदाजांसाठी पोषक असतील सेकंड इनिंग मध्ये, पण त्या बनवण्यासाठी आता जबाबदारी घ्यावी लागेल अर्जुन बांगर आणि त्याचबरोबर रोशन वेखंडेला. पॉवर प्लेच्या 2 षटकात माफक 18 धावा बनलेल्या आहेत. 2 विकेट गमावलेले आहेत. गोलंदाजीसाठी तयार होत आहेत अनिकेत. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या सुरू होतोय. एक सिंगल धाव आणि सिंगल धावेने सध्या स्कोर आपण बघत आहोत. पोस्ट बोर्ड 19 ऑन बोर्ड. 19 धावा सध्या स्कोर बोर्डवर. सध्या चांगला दबाव 2 षटकात बनवलाय बॉलिंग करत असताना आई गावदेव स्पोर्ट्स आसनगावनं. अनिकेत सेकंड स्पेल मध्ये कंटिन्यू करतोय बॉलिंग डिपार्टमेंट मध्ये. आता त्याचा रोल तितकाच महत्वाचा आहे. पहिल्या षटकात त्यांना इकॉनॉमिकल कामगिरी केलेली आहे. स्विचिटचा अटेम्प्ट, रिव्हरचा फटका, देतोय चटका. 440 ओव्हरचा झटका. सुपर पॅरलल फ्लॅटेड स्ट्रोक, फास्ट अँड फ्युरियस, स्विच अँड स्वीट इट, सिक्सर. आणखीन एक चांगला क्षेत्ररक्षणाचा नजरांना पाहायला मिळाला. सिंगल धाव इथे मिळताना दिसेल. स्कोर सध्या आपण बघत आहोत 26-26.
यावेळेला चॉप केल्या बॉल दिली दिशा, वेगाला कल्पकतेने दिले उत्तर. ज्या ठिकाणी सुईनं काम होतं त्या ठिकाणी तलवारीची आवश्यकताच नाहीये, दाखवून देतोय अर्जुन बांगर. चांगला फटका पाहायला मिळाला. वेल जज स्ट्रोक, चौकार. स्वतःला स्विच करत असताना पोझिशन मध्ये आले, चौकार वसूल केलाय तो अर्जुन बांगरनं. 4 धावे सोबत एकूण संघाची धावसंख्या आपण बघत आहोत 30 ऑन बोर्ड. स्टील 2 टू गो. स्टील 2 टू गो. बॅकफुटवर जात असताना यावेळेला अपी स्ट्रोक आहे. बॅकवर्ड पॉइंटला एक टप्पा घेत असताना बॉल निघून चाललाय सीमार्थाच्या बाहेर. देखना लाजवाब नजाकत बरा फटका, येतो तो चौकार. विड्थ वाईड अँड पनिश. शॉर्ट ऑफ लेंथ ऑफ टर्मच्या बाहेरचा बॉल कट करत असताना ऑन द टोस खेळतायत अर्जुन बांगर. स्कोर सध्या या चौकारासोबत आपण बघत आहोत 34 धावा. या षटकात आतापर्यंत विचार केला तर 16 धावा आलेल्या आहेत. चांगला वेग आता धावफलकाला मिळतोय. दोन्ही बॅटर चांगले सेट झालेले आहेत. स्विच हिटचा अटेम्प्ट आता बॅट्समनला फॉलो केलेला आहे. चांगला फुल लेंथ बरोबर दोन्ही पायांमधून बॉल विकेट किपरच्या हातात. डॉट बॉलची होईल समाप्ती. एंड ऑफ थर्ड ओव्हर. टीमची धावसंख्या 11.33 धावगतीनं 2 विकेटच्या मोबदल्यात आतापर्यंत 34. तीन ओव्हरच्या 34 धावा. स्कोरबोर्डवर 11 बॉलमध्ये 19 धाब्याचं योगदान अर्जुन बांगर देतो. त्याची सोबत देतो रोशन वेखंडे. 2 बॉलमध्ये 7 धावा त्याने बनवलेल्या आहेत. जी पार्टनरशिप, जी भागीदारी, ज्याबाबत चर्चा सुरू होती आता ती या 2 बॅटरच्या दरम्यान 6 बॉलचा सामना करत असताना 16 धावेची झालेली आहे. ज्यामध्ये 2 बॉल 7चं योगदान रोशनचं, 4 बॉल 9चं योगदान अर्जुन बांगरचं. आणि हळूहळू आता चांगलं टार्गेट सेट करण्याच्या दिशेने हे दोन्ही बॅटर पुढे वाटचाल करतात. अन्वित इलेव्हन बेस्ट ऑफ बोरशिदी क्रिकेट संघाची स्कोर सध्या 34. ओव्हर नंबर 4चा खेळ सध्या सुरू होतोय. बॉलिंग साठी पाहिलं तर नंदन दाखल होताना पाहायला मिळतात. डावखोरे हाताचे मध्यम गती गोलंदाज आहेत. बॉलला दोन्ही बाजूने वळवण्यामध्ये वाकबगार आहेत नंदन. बारा बॉल पहिल्या डावाचे बाकी आहेत. 2 षटकं बाकी आहेत. पाहायचं किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल संघ अन्वित इलेव्हन बेस्ट ऑफ बोरशिदी. चौथा षटक गोलंदाज तयार नंदन. पहिला बॉल शफल आकाश होऊन दिशा दिली आहे. पण बॅकअप साठी शॉर्ट फालेगचा फील्डर उपस्थित झालेला आहे. सचिन सर होते त्या ठिकाणी. आगर होते सिरीज. सिंगल धाव लेगबाच्या स्वरूपात. स्कोर सध्या आपण बघत आहोत 35-5. 60+ टोटल उभारावी लागेल बेस्ट ऑफ बोरशिदीला, कारण समोर चॅलेंज तितकंच तगड आहे. आई गावदे स्पोर्ट्स आसनगाव क्रिकेट संघाचं हे विसरून चालणार नाही. ऑन साइडला फटका लाजवाब आहे. अर्जुन बांगरच्या बॅट मधून आलाय हा रॉकेट हिट ओव्हर द मिड विकेट. सिक्सर. या षटकाराला मात्र धावसंख्या सध्या फ्लॅ होत असताना 41 ऑन बोर्ड.
41 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 12 बॉलमध्ये नॉट आउट 25. 25 धाब्याची धुवाधार पारी सध्या साकारतोय अर्जुन बांगर. पावबलेमध्ये 2 षटकात थोडा शांत होता, पण आता इनिंग एक्सलेट त्यानं केलेली आहे. विचिटचा अटेम्प्ट, रिव्हर्स पूल बॉल होतोय खेळाडू कक्षाच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. गोल. हॉट शॉट ऑफ द इव्हिनिंग, शॉट ऑफ द टुर्नामेंट, षटकार. स्कोर लागोपाठच्या 2 षटकारासोबत आता फ्लाय होतोय, उंच उडी घेतोय. 47-47. काहीसा कानमंत्र आता गोलंदाजाला देत असताना क्षेत्ररक्षक सल्ला महत्वाचा असतो. जेव्हा जेव्हा तुम्ही संकटामध्ये असता, जेव्हा तेव्हा तुम्ही अडचणीमध्ये असता, मार्गदर्शन गरजेचं असतं. आता ते केलेलं आहे, पण पाहायचं आहे त्याचा वापर आता कशा पद्धतीने करेल गोलंदाज नंदन. लागोपाठचे 2 षटकार. धावसंख्या 47-47. लॉस ऑफ 2 विकेट. स्विचिटचा प्रयत्न पुन्हा एकदा. कुठेही फिल्डिंग लावा, कसाही बॉल टाका, तुम्ही सीमारेषेच्या बाहेरच पाठवणार. आता निर्धार केलाय पक्का. अर्जुन बांगरनं दिलाय दे धक्का. 3रा षटकार. अर्जुन बांगर मात्र भलत्याच फॉर्म मध्ये आता आलेले आहेत. इंडिव्हिज्युअल 14 बॉल 37 धाब्याचं योगदान ते देत आहेत. टीमची धावसंख्या 53. 53 सांघिक अर्धशतकाची नोंद आता झालेली आहे. समोर ऑन दी अप खेळतायत. आता मिस टायमिंग स्ट्रोक, लॉंग ऑनला फिल्डर आले बॅकअप आणि करावं लागतंय अर्जुन बांगरला पॅकअप. मोठा आदरा, मोठा अडसर, मोठा व्यत्यय आता दूर केलाय तो गोलंदाज नंदन. फलंदाज बाद. अर्जुन बांगर हॅज टू बॅक पवेलियन. बिग विकेट डाऊन, बिग लॉस. स्कोर आपण बघत आहोत सध्या 53. महत्वाची विकेट आलेली आहे. धावा जरूर या षटकात. आतापर्यंत 5 बॉलमध्ये 19 खर्च झालेले आहेत, पण सेट बॅटर, इन्फॉर्म बॅटर आणि विलेबन बेस्ट ऑफ बुरशेतीचा अर्जुन बांगर आता माघारी परतला. स्कोर 53-53. लॉस ऑफ 3 विकेट. स्टील 1 टू गो. बॅटिंग साठी पाहिलं तर उदय भागरे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. हार्ड बॅटिंग ऑर्डर नंबर 5, 5व्या क्रमांकावरती आता त्याची वर्णी लागलेली आहे. त्याची भूमिका आता महत्वाची असेल. इफेक्टिव्ह कॅमिओ अर्जुन बांगरचा पाहायला मिळाला. 37 धावा त्याने इंडिव्हिज्युअल बनवल्या. 3 षटकार, 3 चौकार, 5 सिंगल, 1 डबल त्याच्या बॅटमधून येत असताना आपल्याला पाहायला मिळाली. चांगल्या स्ट्राईक रेटनं तो खेळला, पण आता पाहायचंय फायनली उर्वरित 7 बॉलमध्ये किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल संघ अन्वित 11 बेस्ट ऑफ बोरशेती. समोरच्या दिशेनं फोर्स केला, पण मिस टाइम. दिस कुड बी अ सेकंड विकेट. एनएससीडीज आणखीन एक फलंदाज बाद. उदय भागरे आता आल्या पावली परततोय माघारी. 4 ओव्हरची समाप्ती. 53 ला विकेट पडली आहे, 4थी. गोलंदाजीसाठी पवन दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या डावाचं अंतिम अखेरचं निर्णायक षटक. बॅटिंगसाठी पाहिलं तर सुमित भागरे आता दाखल होतं. स्टॅकर एंडला रोशन वेखंडेला आपण बघत आहोत, ज्यानं 3 बॉल 7 धाब्याचं योगदान दिलंय. यापैकी कुठल्या तरी एका बॅटरला आता फिनिशिंग टच द्यावा लागेल. फिनिशरची ती महत्वाची भूमिका, तो महत्वाचा रोल आता अदा करावा लागेल. बॉलिंग मार्कवर इन्व्हाइट केलेलं आहे.
4 षटकं बरोबर 20 मिनिटात टाकलेली आहेत. जास्त वेळ घेऊ नका. काही गावदेवी स्पोर्ट्स आसनगाव थोडी गाय करा, स्पीडअप अपेक्षित आहे, थोडं फास्ट खेळा. चला जरा घाई करा, फास्ट खेळा थोडं. पहिला बॉल बरोबर पायात टाकलाय, बॅट्समनला फॉलो करण्यात आलेला आहे. ऑनफिल्ड अंपायर धर्मेंद्र वर्मा सरांचा लेग बायचा सिग्नल येतो. एक एक्स्ट्रा धाव मिळताना दिसेल. स्कोर या एक्स्ट्रा धाब्यासोबत सध्या आपण बघत आहोत 54, 54 धावा. 54ला विकेट 4 पडलेले आहेत. हो, चांगला टर्न पाहायला मिळाला. पूर्णपणे अचंबित झालेले आहेत फलंदाज. ओव्हर थ्रो, ओव्हर एक्साइटमेंट. यापूर्वीच्या सामन्यात तो उल्लेख झाला होता. धाव भेटणारच नाही सिडीज. पंच तेच सांगतायत. शॉर्ट ऑफर झाला नाही हे सिडीज, तेच पंच कन्फर्म करतायत. ऍज पर रूल शॉर्ट ऑफरच झाला नाही. रिप्ले आपल्या स्क्रीनवर आहे. शॉर्ट ऑफरच झाला नाही तर धाव कुठून मिळणार आहे सिडीज, तेच पंच पटवून देतात, तेच सांगतायत. जो स्टँड घेतला होता बॅटर रोशननं, तो स्टँड त्यानं कंटिन्यू केला. सिडीज धाव दिलेली आय थिंक. धावा 54, 54. वेगवान बॉल आता ऑन साइडला दिशा दिली. गॅप मध्ये खेळतायत. क्षेत्ररक्षक मात्र तितक्याच वेगानं पोहोचतोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवलाय आणि तो देखील आता यशस्वी होताना दिसेल. 2 धाब्यासोबत टीमची टोटल सध्या स्कोरबोर्डवर आपण बघत आहोत. आतापर्यंत 57, 57 धावा. आपल्या डावाचे 3 बॉल अजूनही बाकी आहेत. पाहायचं किती धावसंख्येचं टार्गेट सेट केलं जाईल. साइडला लाजवाब फटका 360 स्टाईल शफल झाले आणि या सफल फटका आक्रमण यशस्वी होत आहे. रोशन वेखंडेचा बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. युजिट सिक्सर. स्कोर सध्या आपण बघत आहोत 63, 63 धावा. बॉल अजूनही बाकी आहेत. रोशन वेखंडेचा शॉर्ट बट इफेक्टिव्ह कॅमिओ. हेलिकॉप्टर समोर उडवलाय. मिड ऑफ आतमध्ये त्याचा फायदा घेतलाय. रोशन वेखंडेनं पाठवलाय बॉल. एक टप्पा घेत असताना लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय तो चौकार. 4 धावा. गुड शॉट. या चौकारासोबत धावसंख्या 67, 67 धावा. ज्या 70 धावसंख्येची चर्चा आपण करत होतो तो पल्ला आता गाठला जाईल का हे देखील पाहायचंय. 67 धावा तर आतापर्यंत बनलेले आहेत. स्टील 1 टू गो. बॉल बाकी आहे. हो, यावेळेला यॉर्कर सन्मान दिलाय. छोट्या बॅकलिपचा वापर. क्षेत्ररक्षक डीप मधून पोहोचतायत. सेकंडचा कॉल आहे. विकेट किपर एंडला थ्रो आलाय. दुसरी धाव तर बनली आहे. तिसरीचा प्रयत्न चालवलाय आणि तिसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज बाद होतोय रोशन वेखंडे. एंड ऑफ फर्स्ट इनिंग. पहिला डाव संपलाय. 5 विकेटच्या मोबदल्यात 69, 69 बनल्या गेल्या तर विजयासाठी दुसऱ्या धाबात 70 धाब्याचं टार्गेट सेट झालेलं आहे. आई गावदे स्पोर्ट्स आसनगाव समोर.
डाव सुरू होतोय. 70 धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीनं रणजित रंगेल, कशा पद्धतीनं केलं जाईल टार्गेट सर करूयात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदलाव ऐकूयात. मुरबाडचे युवा उभरते समालोचक व्हॉइस ऑफ टेमगाव कैलासजी शेलोले सर यांचा आवाज. थँक्यू. डावामध्ये मी समालोचक कैलास शेलोले तुम्हा सर्वांचं क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट खेळाडूंचं व मान्यवरांचं सहर्ष सस्नेहल स्वागत करतो. अमोल दादा कथोरे व सह आयोजक संजय दुर्गे, बाबू खाडे आयोजित आमदार चषक 20-25 पाचवं पर्व आणि पाचव्या पर्वातील आजचा हा तिसऱ्या दिवसातील निर्णायक मॅच. एका बाजूला विचार केला तर कर्जत विभागातील एक शहापूर विभागातील 2 नामवंत संघ, एका बाजूने अन्वित 11 बेस्ट ऑफ बोरशेती आणि त्याचे विपक्ष आई गावदेवी आसनगाव क्रिकेट संघ. टार्गेट झाले सेट. पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना टीम अन्वित 11 बेस्ट ऑफ बोरशेती संघाने 5 षटका केले आणि तब्बल धावा बनवल्या 69 धावांचं मोठं आव्हान ठेवलंय टीम आसनगाव क्रिकेट संघापुढे. आजच्या दिवसामध्ये ज्यांचा गोड आवाज आपण ऐकला ते मुरबाड भूषण दीपूर बेवाडे सर या स्पर्धेची आता रजा घेत आहेत. अत्यंत दर्जेदार समालोचन त्यांच्यामध्ये आपण सातत्याने पाहत असतो मुरबाड विभागामध्ये. त्याचप्रमाणे बीके स्पोर्ट्स लाईव्ह ही वाहिनी सलग विचार केला तर 3 दिवस इथे काम करत आहेत. नक्कीच क्वालिटी विथ क्वांटिटी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असतं. 3 दिवस ज्यांच्या माध्यमातून चांगली स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळते. करंजी वारगडे हे देखील यांचं हे देखील महन सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे ऑफिशियल आमचे रेडी आहेत मिथिलजी गायकर सर व त्यांच्यासोबत धर्मेंद्र वर्मा सर. बॅटिंगसाठी ओपनिंग पेअर आसनगाव संघाकडून दाखल झाले आहेत 2 मॅचचा हिरो व आजच्या दिवसातील शतकवीर कॅन्डी आणि त्यांच्या सोबतीला सचिन. गोलंदाजी ट्रॅकवर शहापूरचा वंडर बॉय AB अर्जुन बांगर. खेळाच्या दुसऱ्या डावात होते सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर अर्जुन. पहिला चेंडू फटका दमदार आहे. फलंदाज कॅन्डीच्या बॅट मधनं सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू षटकार. ऑप्शनच्या बाहेर होता हा चेंडू. अगदी विचार केला तर खेचून कॅन्डी या फलंदाजाने 6 धावांसाठी पाठवला. षटकाराने टीमची धावसंख्या ओपन होते. फलंदाज कॅन्डी यावेळेस ऑफस्टिकच्या बाहेर असणारा चेंडू. पंचांचा इशारा. अवांतरच्या साह्याने स्कोर कार्ड भर धावून पोहोचेल 7 या आकड्यावर. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार
फलंदाज कॅन्डी यांच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर ही वाईड. धावसंख्या इथून केला तर विचार केला तर तब्बल अजूनही 64 धावा असतील. 63 बनवावे लागतील टीम आसनगाव क्रिकेट संघाला. यावेळेस जसा टप्पा पडला तसा पॅट्सवर आधारला. निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाज अर्जुन यांच्या माध्यमातून एक मोठा फटका. त्यानंतर छोटेखानी कमबॅक त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या एकूण अंकित 2 चेंडू 7 धावा. आजच्या दिवसातील शतकवीर फलंदाज कॅन्डी सध्या स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय. 2 सामन्यामध्ये त्याची लाजवाब फलंदाजी आपण पाहिली. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू दरम्यान डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. कार्पेटच्या साह्याने चेंडू अडवला. एक सिंगल तिथे आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टीम आसनगाव क्रिकेट संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते विदाउट लॉस 8 या आकड्यावर. उर्वरित या षटकाचा विचार केला तर 3 चेंडू शेष. गोलंदाज एबी. यावेळेस ऑफस्टिकच्या बाहेर होता चेंडू. रनआउटची संधी होती परंतु थोडा लेझीनेस आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल दरम्यान तिथे झाली. सिंगलच्या मदतीने टीम आसनगाव क्रिकेट संघाची धावसंख्या विदाउट लॉस 9 या आकड्यावर. स्टील 2 टू गो. या षटकातील 2 चेंडू शेष. गोलंदाज एबी आणि त्याच्या समोर शतकवीर कॅन्डी. यावेळेस फटका दमदार आहे. फटका दमदार आहे. फलंदाज कॅन्डीच्या बॅट मधनं या षटकामध्ये सलगचा हा दुसरा षटकार. अर्जुन यांच्यावर आक्रमण चढवलं जात आहे. विचार केला तर पहिल्या षटकामध्ये अर्जुन यांना तब्बल 15 धावा ठोकलेल्या आहेत. फलंदाज कॅन्डे यांनी शेवटचा चेंडू असेल षटकातील. गोलंदाज एबी आणि त्याच्या समोर कॅन्डी. शेवटचा चेंडू गोलंदाज अर्जुन. यावेळेस पुन्हा एकदा तीच स्टाईल तोच दरारा. फलंदाज कॅन्डीच्या बॅट मध्ये लागोपाठचा हा दुसरा षटकार. घ्या. बेस्ट ऑफ भविष्यती संघ अधिकचा वेळ खर्च करू नका. पहिलं षटक संपन्न आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस टीम आसनगाव क्रिकेट संघाची धावसंख्या एकंदरीत विचार केला तर विदाउट लॉस 21 तिथे 5 चेंडूंचा सामना करत असताना कॅन्डी याच्या बॅट मधनं सलग 3 षटकार 19 धावा आणि सचिन यांनी फलंदाजीसाठी जोडीला आले होते. एक सिंगल त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. पहिलं षटक संपन्न. दुसरं षटकाला होते सुरुवात. यावेळेस हलक्या हाताने कट केलं. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करत असताना चेंडूने जिंकले रेस आणि 4 धावांसाठी पाठवलाय. चौकार.
पहिल्या चेंडू यावर सुमितवर आक्रमण चढवलं जात आहे. क्लास पाहायला मिळाली फलंदाज सचिन यांची. यावेळेस पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका. दरम्यान क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. रनआउटची अपील. यस इथे थर्ड अंपायरची मागणी करतायत पंच धर्मेंद्र वर्मा सर. पंच जो सॉफ्ट सिग्नल असेल तो द्या. फलंदाज सेफ असेल. नॉट आउट. दोन घेतले ना. सेफ असतील फलंदाज. नक्कीच विचार केला तर स्ट्रायकर एंडवर डोक्याची घंटी पाहायला मिळाली होती फलंदाज केडणे यांच्यासाठी, परंतु
झेल येण्या अगोदर व स्टंपला लावण्या अगोदर ते कॉपिंग क्रीज मध्ये दाखल झाले. एक सिंगल, धावसंख्या 26. यावेळेस फटका दमदार, पुलचा बेगडा फटका फलंदाज कॅन्डीच्या बॅट मधनं बिग हिट षटकार. कॅन्डीचा अग्रेसिव्ह इथे आपल्याला पाहायला मिळतंय. या सामन्यामध्ये 6 धावा केल्यात, 6 चेंडू केले आतापर्यंत, धावा बनवल्यात 25. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान क्षेत्ररक्षक तिथे आहेत. निर्धाव चेंडूची सांगता यावेळेस गोलंदाज सुमित यांच्यासाठी. 4 चेंडू आतापर्यंत आलेत, 11 धावा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडू शिल्लक. फलंदाज समोर कॅन्डी उभे आहेत, तितक्या ताकदीची गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस मिस टाइम फटका क्षेत्ररक्षक आली. मॅचची प्राइज विकेट, गोल्डन विकेट. फलंदाज कॅन्डी बॅक टू द पवेलियन. देगडा पटका मारण्यासाठी गेले होते, परंतु बॅटची एज लागली आणि फिल्डरच्या सेफ हातांमध्ये जाऊन झेल आपला दम तोडला आणि फलंदाज कॅन्डी यांना तंबूचा मार्ग दाखवला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी दाखल झालेत मैदानात सनी. एकंदरीत विचार केला 19 चेंडू 38 धाव्यांची आवश्यकता टीम आई गावदेवी असंगाव क्रिकेट संघाला. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकाची शिल्लक. गोलंदाज सुमित. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी दाखल झालेत फलंदाज सनी. शेवटचा चेंडू असेल षटकातील. यावेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू, वेग पाहायला मिळतोय गोलंदाज सुमित यांच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता 2 षटक संपूर्ण आणि 2 षटकाच्या अंती. टीम असनगाव क्रिकेट संघाची धावसंख्या 1 बाद 32 या आकड्यावर. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा तर होतात अर्जुन बांगर. पहिल्या षटकामध्ये थोडे महागडे ठरले होते, परंतु या षटकामध्ये नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न करतील अर्जुन. फलंदाजीसाठी आता 3 चेंडूचा सामना केला. 6 धावा ज्याच्या बॅट मध्ये आल्या तो सचिन आणि त्याच्या सोबतीला सनी. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. तिसरं षटक अर्जुन. च्या दिवसातील ही निर्णायक लढत शहापूर विभागातील 2 मातब्बर संघ अन्वित इलेव्हन बेस्ट ऑफ बोरशेतीन त्याच्या विपक्ष जय गावदेवी असनगाव. पहिला चेंडू फटका दमदार क्षेत्ररक्षक आहेत आणि मिसफील्डचं रूपांतर 4 धावांमध्ये. 4 धावा चौकार.
पहिल्या षटकामध्ये देखील महागडे ठरले होते. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अर्जुन यांच्या गोलंदाजीवर एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या एकंदरीत 4 ने पुढे सरकेल 36 या आकड्यावर. यावेळेस नो लुक शॉट फलंदाज सचिनच्या बॅट बदल अर्जुन बांगर प्रहार आमदार चषक षटकार. धावसंख्या या षटकाराच्या साह्याने फ्लाय होईल 42 या आकड्यावर. टीम आसनगाव क्रिकेट संघाची षटकाराच्या मदतीने आता जर विचार केला 16 चेंडू आणि 28 ची आवश्यकता टीम आसनगाव क्रिकेट संघाला. नक्कीच या सामन्यामध्ये जर विचार केला अर्जुन बांगर नक्कीच महागडा गोलंदाज ठरत आहे. आतापर्यंत विचार केला 16 चेंडू 28 ची आवश्यकता टीम आसनगाव क्रिकेट संघाला. आजच्या दिवसामध्ये बक्षीस पात्र फेरी जिंकायची असेल तर 16 चेंडू आणि 28 धावा बनवायला लागतील. अर्जुन बांगर गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा तयार होत आहेत. 2 चेंडू आतापर्यंत हाताळले 10 धावा खर्च केलेले आहेत. पुढील चेंडू अर्जुन बांगर त्यांच्या समोर सचिन. यावेळेस हलक्या हाताने कट केलाय. फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. यावेळेस चेंडू जिंकतोय. 4 धावांसाठी पुन्हा एकदा पाठवलाय. चौकार. अर्जुन बांगर याच्या समोर आक्रमकता देखील दाखवली जाते आणि त्याच प्रकारे क्लास देखील दाखवली जाते. फलंदाज सचिन काय बॅटिंग करतायत. कॅन्डी जरी आउट झाले असले तरी मी देखील आहे अजून. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने सॉफ्ट डिस्पोज केला. यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल. कॅन्डी जरी बाद झाले असतील परंतु सचिन दाखवून देतात की मी देखील अजून आहे. सामना खेचून आणण्याची क्षमता या फलंदाजामध्ये आहे. 14 चेंडू 23 ची आवश्यकता टीम जय गावदेवी आसनगाव क्रिकेट संघाला. तिसरं षटक. तिसऱ्या षटकातील उर्वरित 2 चेंडू शिल्लक. गोलंदाज एबी. आपट्रॅकर चेंडू फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या मस्तक बदस्तक. फलंदाज सदीच्या बॅट मधलं षटकार. नक्कीच अर्जुन बांगर यांच्यावर आक्रमण चढवलं जाते. आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत. या षटकामध्ये देखील 21 धावा खर्च केलेल्या आहेत. एबी. यावेळेस एक टप्पा आणि यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. षटक संपन्न. 3 षटक पूर्ण आणि 3 षटकाच्या अखेरीस टीम जय गावदेवी आसनगाव क्रिकेट संघाची धावसंख्या 54. 12 चेंडू 17 ची आवश्यकता टीम जय गावदेवी आसनगाव क्रिकेट संघाला. तीन षटक पूर्ण. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या फ्लाय होते 1 बाद 53 या आकड्यावर.
या सामन्याचा विचार केला तर महत्वाच्या निर्णायक सामन्यामध्ये अर्जुन बांगर याच्यावर आक्रमण चढवले जाते. चौथं षटक हाताळण्यासाठी मैदानात दाखल झाला तेजस. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने पाठवलंय. दरम्यान डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, अडवण्यात यश तर आलंय. एक सिंगल तिथे आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 1 बाद 54 या आकड्यावर. 11 चेंडू आणि 16ची आवश्यकता टीम आई गावदेवी असनगाव क्रिकेट संघाला. नक्कीच या षटकामध्ये कमबॅक करून द्यावं लागेल ते गोलंदाज तेजस यांना. दोन्ही षटकाचा विचार केला अर्जुन बांगर यांच्या तर 21 धावा खर्च केल्या आहेत दोन्ही षटकामध्ये. यावेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू. व्हॉट अ डिलिव्हरी, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज सनी बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज सनी बाद आणि यावेळेस फलंदाजीसाठी मैदानात दाखल झालेले आहेत आकाश. दहा चेंडू 16ची आवश्यकता टीम असनगाव क्रिकेट संघाला. तेजस या षटकामध्ये नक्कीच कमबॅक करून देण्याचा प्रयत्न करतोय. 10 चेंडू 16. यावेळेस फटका दमदार आहे, सरळ डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. यश अडवण्यात दरम्यान एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि खूपच वाईट थ्रो. दरम्यान यावेळेस 2 धावा पूर्ण, तिसऱ्या धावेचाही प्रयत्न, 3 धावा ही पूर्ण. काय डोकं वापरले दोन्ही फलंदाज. तिथे एक धाव मिळाली होती, खराब थ्रो आली दोन्ही इंडला आणि 3-1च्या जागी 3 धावा मिळाल्या. समीकरण पाहिलं 9 चेंडू 13ची आवश्यकता. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 बाद 57 या आकड्यावर. 9 चेंडू 13ची आवश्यकता. षटकामध्ये कुठेतरी कमबॅक करून दिलं होतं, परंतु विचार केला तर फिल्डिंगची तेवढी साथ मिळत नाहीये गोलंदाज तेजस यांना. ओ हो हो हो, वाट डिलिव्हरी, क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एक सिंगल आणि खराब कलेक्शन. रिफ्लेक्शन आलं थोडं यष्टीरक्षकांच्या. यावेळेस खूपच खराब क्रिकेट पाहायला मिळतं. एक नामांकित संघ आहे बेस्ट ऑफ बोर्शेती, अशा प्रकारच्या चुका आपल्याकडून अपेक्षित नाहीयेत. पंच निर्णय कळवायचा आहे. थ्रो केलाय, स्टंपला लागलाय बॉल जाऊन, डायरेक्ट थ्रो केलाय. काही असो मग रन तर असतेच ना. पंच निर्णय कळवायचा आहे. यस, थँक्यू. एकच धाव असेल. ठीक आहे, चल. 11 असं काय 11? मग पहिल्या ओव्हरीला 21, दुसऱ्या ओव्हरीला 11. तू 3 नंतर 2 वेळा कसं काय एक घेतला? बॉल किती आले पंचांना विचार. 4 झालेत भाई. यावेळेस फटका दमदार आहे, क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एक टप्प्यावर चेंडू अडवलाय.
आता 5 बॉल झाले आता माझं लक्ष आहे. हे काय बोललो रे आप्पाला तू कॉल करतोय तो तो मागाशी 54 बोलला होता बघ तेव्हा 53 रन होत्या. 54 बोलला होता. इथे 54 इथं कुठे माझ्याकडे 53 रन होत्या. 53 रन. 7 चेंडू 11 ची आवश्यकता टीम आई गावदेवी आसनगाव क्रिकेट संघाला. 2 ओव्हर 42 आल्या आणि त्याला 11 आल्या झाल्या 53 रन. 5 आणि याला आल्या आता किती 6 रन. हा मग किती आल्या 53 59 बरोबर झाल्या ना मग 11 रन पाहिजे. 7 चेंडू 11 ची आवश्यकता. विश्लेषण सांग त्याला 54 करो होता मागशी तेव्हा 53 रन होते. विश्लेषण सांग ना तो अरे पहिल्या बॉलला सिंगल दुसऱ्या बॉलला अर्जुनला 2 ओव्हरीत 42 रन आल्या. अरे नंतर 11 तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला आहे ना बाबा इथं. सुमितला 11 आल्या परत अर्जुनला परत 21 53 रन झाल्या 54. अरे बाबा एक बॉल बाकी आहे अजून ना. बॉल बाकी 7 चेंडू 11 ची आवश्यकता. नाही रे हे बॉल शेवटच्या 9 षटकातील 7 चेंडू 11 ची आवश्यकता. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू वेग पाहायला मिळतोय. दरम्यान एक धाव तिथे आपल्याला पाहायला मिळते. आहे लक्ष नाही 4 षटक संपूर्ण आणि 5व्या षटकाला होतो सुरुवात. 6 चेंडू आणि 10 धावेची आवश्यकता टीम आई गावदेवी आसनगाव क्रिकेट संघाला. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते फलंदाज सचिन यांच्या बॅट मधनं. स्पीडअप द्या पंच देखील लक्ष द्या यावर. एबी बाली रोशन स्पीडअप द्यायचं थोडा. अधिकचा वेळ खर्च करू नका. शेवटचं षटक 6 चेंडू 10 धावेची आवश्यकता टीम आई गावदेवी आसनगाव क्रिकेट संघाला. नक्कीच अर्जुन यांची 2 षटकं थोडी महागडी टळली. त्यानंतर तेजस यांचं कमबॅक राहिलं. 6 चेंडू हाताळले 6 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू 10 ची आवश्यकता. सहा चेंडू 10 धावा गोलंदाजी ट्रॅकवर. शेवटचं षटक निर्णायक षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर येत आहेत बाली भागरे. 6 चेंडू 10 ची आवश्यकता टीम आसनगाव क्रिकेट संघाला. शेवटचं षटक बाली. यावेळेस ओव्हर दी कव्हर्स फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत तर थोडे फंबल झाले. एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण. समीकरण आता पाहिलं तर 5 चेंडू 8 ची आवश्यकता टीम आसनगाव क्रिकेट संघाला. फक्त 5 बॉल सर नक्कीच एक शॉटचा हाय व्होल्टेज मॅच आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू 8 ची आवश्यकता टीम
असनगाव क्रिकेट संघाला. सचिन सर फलंदाजी साठी स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस फटका. नक्कीच प्रयत्न पाहायला मिळाले होते तितक्या ताकदीचे, परंतु अडवण्यात यश आलं नाही आणि चौकार तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार आला. चौकारच्या मदतीने टीमची टोटल एकंदरीत 2 बाद 66 आकड्यावर. 4 चेंडू 4 ची आवश्यकता टीम असनगाव क्रिकेट संघाला. गोलंदाज बाली. नक्कीच खराब चेंडू याच्या आधी आपण पाहिला, त्यावर पूर्ण 4 धावा मिळालं फलंदाज सचिन यांनी. यावेळेस पुन्हा एकदा फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक आहेत. कॅच ड्रॉप. 1 धाव 2 धावाचा प्रयत्न आणि यावेळेस येस रनआउट साठी रिव्ह्यू रेफर केलाय. यासाठी फलंदाज बाद. निर्णायक शेवटच्या क्षणाला निर्णायक मोक्यावर बॅट हवेमध्ये होती आणि डायरेक्ट हिट तिथे आपल्याला पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. अशी विकेट रनआउटच्या स्वरूपात विकेट जाणं म्हणजे नक्कीच धोक्याचे घंटे येथे आपल्याला पाहायला मिळते टीम असनगाव क्रिकेट संघासाठी. 3 चेंडू 3 ची आवश्यकता टीम असनगाव क्रिकेट संघाला. पाहायला पण लागले त्यांच्या, दमले पण आहेत ना रे, पाहायला पण लागले. सचिन सर बाद झाले. त्यांच्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात दाखल झालेत बॅट्समन पवन. 3 चेंडू 3 ची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर बाली भागरे. फोकस पवन, फोकस. एक शॉट, फक्त एक शॉट. 3 चेंडू 3 ची आवश्यकता. नक्कीच आजच्या दिवसातील हाय व्होल्टेज मॅच, क्वालिफायची मॅच कशी असावी तर ती अशी. 3 चेंडू 3 ची आवश्यकता टीम असनगाव क्रिकेट संघाला. ही क्वालिफाय ही नाही, आपली नाही. 3 चेंडू 3 ची आवश्यकता टीम आईगावदेवी असनगाव क्रिकेट संघाला. गोलंदाज बाली. न्यू बॅट्समन पवन. यावेळेस स्विंग अँड मिस. अरे धाव ना. सुंदर टप्पा आणि रनआउटच्या स्वरूपात ही आपली विकेट सॅक्रिफाईस करतात फलंदाज पवन. बॅक टू बॅक ही दुसरी रनआउटची विकेट. इथून पुढे समीकरण पाहिलं तर 2 बॉल 3 ची आवश्यकता. शेवटचे 2 निर्णायक चेंडू. 2 चेंडू 3 ची आवश्यकता टीम आईगावदेव असनगाव क्रिकेट संघाला. नक्कीच विचार केला तर कंपल्सरी चेसिंग असेल. 3 धावा काहीही झालं तरी बनवाव्या लागतील बॅटिंग करणाऱ्या असनगाव क्रिकेट संघाला. नक्कीच बाली भागरे या 3 धावा रोखू शकेल की नाही. थोडं स्पीडअप द्या.
2 चेंडू 3ची आवश्यकता. AB लक्षात घ्या, थोडं स्पीडअप द्या. अधिकचा वेळ आपल्या माध्यमातून खर्च होतोय. 2 चेंडू 3ची आवश्यकता. बाली बागरे गोलंदाजी ट्रॅकवर तयार होतोय. फलंदाज नवीन फलंदाज सागर आलेत. यावेळेला स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूचा सामना केला, 4 धावा ज्याच्या बॅट मधनं. आकाश 2 चेंडू 3ची आवश्यकता. गोलंदाज बाली यावेळेस हलक्या हाताने कट केला, बॅकफुटला दरम्यान डीप मध्ये प्रोटेक्शन. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा देखील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसऱ्या धावेच्या मोहात. यावेळेस फलंदाज बाद. कशाला धावताय? शेवटचा चेंडू, एक चेंडू 1 धावेची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग असेल. विचार केला तर या शेवटच्या षटकामध्ये डबल 3 रनआउट. 1 चेंडू 1ची आवश्यकता. गोलंदाज बाली, सामना शेवटचा आहे, निर्णायक आहे. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता टीम आईगावदेव आसनगाव क्रिकेट संघाला. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेत. यस, थोडं स्पीडअप द्या. 1 बेस्ट ऑफ बोरशेदी, स्पीडअप द्या. आम्ही एक्सपेक्ट पण नाही करत कधी 2 रन धावतील एवढं जमल्यानं. तर धावत होते. 1 चेंडू 1ची आवश्यकता. लवकर करा यार. 1 ला 1 पाहिजे. AB बेस्ट ऑफ बोरशेदी, स्पीडअप द्या थोडं. अधिकचा वेळ आपल्या माध्यमातून या सामन्यामध्ये खर्च होतोय, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. एक चेंडू 1ची आवश्यकता. अगदी विचार केला तर हाय व्होल्टेज मॅच. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग. 1 चेंडू 1ची आवश्यकता टीम आईगावदेव आसनगाव क्रिकेट संघाला. त्याचप्रमाणे आसनगाव क्रिकेट संघाचे खेळाडू कक्षामध्ये बसायचंय. एक चेंडू 1ची आवश्यकता. गोलंदाज बाली, 1 चेंडू 1ची आवश्यकता अगदी या निर्णायक सामन्यामध्ये. चला, AB अधिकचा खर्च वेळ करू नका, स्पीडअप द्या थोडं. 1 चेंडू 1ची आवश्यकता टीम फलंदाजी करत असताना आसनगाव क्रिकेट संघाला. शेवटचा चेंडू निर्णायक मॅच मधील हा निर्णायक चेंडू असेल. गोलंदाजी ट्रॅकवर बाली, नवीन फलंदाज नचिकेत. स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळेल सागर. शेवटचा चेंडू. फील्ड सेटअप करण्यामध्ये अधिकचा वेळ खर्च करू नका. बेस्ट ऑफ बोरसेदी. शेवटचा चेंडू. चला, स्पीडअप द्या, स्पीडअप द्या. शेवटचा चेंडू असेल. एक चेंडू 1ची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग असेल. गोलंदाज बाली यावेळेस हलक्या हाताने कट करण्यासाठी गेले होते आणि यावेळेस शेवटच्या चेंडूवर रनआउटची मोठी विकेट. आणि या सामना, या आमदार चषकाच्या 3ऱ्या दिवसामध्ये क्वालिफाय विजयी संघ झालेला आहे. अन्वित 11 बेस्ट ऑफ बोरशेदी. कॉंग्रॅच्युलेशन बॉयज.
अगदी शेवटच्या चेंडूवर जसा चेंडू पडला हलक्या हाताने मारण्यासाठी गेले होते, परंतु वळवण्याची क्षमता गोलंदाज बाली यांच्याकडे होती आणि एका टप्पा पडला, चेंडू वळला आणि यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवला. थोडा वेट केला यष्टिरक्षकाने आणि एक रनआउटची विकेट ती आपल्याला पाहायला मिळाली. आणि निर्णायक सामन्यामध्ये आजच्या दिवसामध्ये आमदार चषकाच्या तिसऱ्या दिवस आमदार चषक पर्व 5वा आणि तिसऱ्या दिवसामध्ये बक्षीसपात्र संघ झालेला अन्वित 11 बेस्ट ऑफ बोर्शेदी. पुढील सामन्यासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक आणि त्याचप्रमाणे या आजच्या दिवसामध्ये नक्कीच चांगली कामगिरी, बॅटिंग असेल बॉलिंग असेल दोन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगली बॉलिंग खेळ दाखवला त्या आई गावदेवी आसनगाव क्रिकेट संघाला पुढील मॅचसाठी लक्ष शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा देऊयात 8 चेंडू आणि 21 धावांची सुंदर अशी केली ज्याच्या बॅटमध्ये आणि शेवटचं निर्णायक षटक ज्याच्या माध्यमातून आपण पाहिलं त्या मॅन ऑफ द मॅच रोशन या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.